गुड इव्हनिंग ना. ध्येय प्रकाश नायगडमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाहत आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये काही पाठ पाहिले. आता आपण चौथा पाठ पाहणार आहोत, संयुक्त राष्ट्र. तर बघा, या प्रकारात आपण नवीन काय शिकणार आहोत ते बघूया. चला. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता सुरक्षितता असावी म्हणून संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन तिथे करण्यात आली. या संघटनेचे उद्दिष्ट, तत्वे, रचना आणि शांतता ह्या रक्षणाची भूमिका यांचा अभ्यास प्रस्तुत आपण प्रकरणात करणार आहोत. तर पहिल्या संयुक्त राष्ट्राची पार्श्वभूमी पहा. 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाली. या महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. या जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणीवेतून पहिल्या महायुद्धात राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटनेची तिथे स्थापना केली. पहिल्या महायुद्धात स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे काही यश मिळाले नाही, पण दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्यामुळे या प्रकारची विनाशकारी युद्ध तिथे थांबली. अणुबॉम्बचा वापर झाला अशी ही विनाशकारी युद्ध काय थांबली पाहिजे आणि सर्वच राष्ट्राची सामूहिक जबाबदारी हा विचार तिथे पुढे आला. अशी जाणीव राष्ट्रामध्ये काय झाली, निर्माण झाली. संयुक्त राष्ट्र आणि संघटनेची स्थापना हे दुसरे महायुद्ध झाल्यानंतर करण्यात आली. आता संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालानुक्रम बघा. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 14 ऑगस्ट 1941 रोजी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलिन हे डी रूझवेल्ट आणि यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीयचा करार झाला. या करारानुसार युद्ध संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा निर्माण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण या निर्णयावर 1944 ते 45 मध्ये झालेल्या 2 राष्ट्राच्या परिषदेत विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा करार मसुदा तिथे तयार केला गेला. पण अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 1945 मध्ये 50 राष्ट्राच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा करून संयुक्त राष्ट्र सनद तिथे तयार केली. तर या सनदीवर स्वाक्षऱ्या होऊन युद्ध संपताच 24 ऑक्टोबर 1945 या संयुक्त राष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. संयुक्त राष्ट्र ही सार्वभौम राष्ट्राची संघटना आहे. आता संयुक्त राष्ट्र आणि संघटनेची उद्दिष्ट आपण पाहूया. संयुक्त राष्ट्राची जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सुरुवातीला केवळ फक्त 50 देश संघटनेत होते, सदस्य होते. पण आज संख्या 193 वर आली. पण सर्व सदस्य राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर एकत्र येतात. संयुक्त राष्ट्राची काही निश्चित उद्दिष्ट आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास संयुक्त राष्ट्र जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना ते करतात. पहिले बघा, राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गावर सोडून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृत्तीगत करणे, तिसरा मानवी हक्काच्या स्वातंत्र्याचे जतन संवर्धन करणे, याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य वाढवणे हाही संयुक्त राष्ट्राचा हेतू आहे. सार्वभौम राष्ट्रांच्या राजनैतिक विशेषाधिकारांचा आदर करणे, दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या करायचे पालन सभासदांचे राष्ट्रांचे कर्तव्य आहे. आता संयुक्त राष्ट्र सार्वभौम राष्ट्राची एकत्र निर्माण केलेली एक संघटना आहे. त्यामुळे साहजिकच ती काही तत्व किंवा नियमावर आधारलेली आहे. ती तत्वे थोडक्यात पुढे जाऊ. बघा कोणती तत्वे आपल्या संयुक्त राष्ट्रांची पाहूया. सर्व सभासद राष्ट्राचा दर्जा समान असेल तर भौगोलिक आकार, आर्थिक व लष्करी ताकद यावर आधारित राष्ट्रांमध्ये भेदभाव केला जात नाही. तर संयुक्त राष्ट्राच्या सभासद राष्ट्रांनी परस्परांचे स्वातंत्र्य आणि भौगोलिक एकात्मतेचा तिथे आदर करावा. तिसरं तत्व आहे, सर्व सभासद राष्ट्रांनी आपले आंतरराष्ट्रीय वाद, आपापसातील विवाद शांततेच्या मार्गाने तिथे सोडवावे. बघा, आता संयुक्त राष्ट्राची रचना बघा. संयुक्त राष्ट्राच्या सनदेमध्ये या संघटनेची रचना, कार्यपद्धती याविषयी आपण माहिती दिली. बघा, संयुक्त राष्ट्र 6 प्रमुख अंग आणि 6 शाखा आहेत. त्या बघा कोणत्या. पहिली आमसभा, दुसरी सुरक्षा परिषद, तिसरी आर्थिक आणि सामाजिक परिषद, चौथी आंतरराष्ट्रीय न्यायालय, 5वा विश्वस्त मंडळ आणि 6वा सचिवालय. बघा, संयुक्त आमसभा आपल्याला इथे दाखवली आहे चित्र. पुढे पाहूया आपण.
सर्व सभासद काय आमसभेचे सदस्य असतात. देश श्रीमंत असो किंवा गरीब किंवा मोठा व छोटा, सर्व सदस्य काही राष्ट्राचे स्थान दर्जा तिथे समान असतो. प्रत्येक वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या आमसभेचे काय ते अधिवेशन असते. आता अधिवेशनात पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्वपूर्ण जागतिक विषयावर चर्चा होते. आमसभेत निर्णय बहुमताने घेतले जातात, पण हे निर्णय ठरावाच्या काय स्वरूपात तिथे असतात. म्हणजेच आमसभा हे फक्त ठराव कायदे करत नाही, तर सदस्य राष्ट्राच्या प्रतिनिधीवर एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी, महत्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काय ते आमसभेचे महत्व तिथे आहे. आता आमसभेचे कार्य काय बघा. सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्य काय तिथे निवड करणे, सुरक्षा परिषदेच्या बरोबरीने संयुक्त राष्ट्राचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायाधीशाची काय तिथे निवड करणे, संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रास मान्यता देणे. आता सुरक्षा परिषद एकूण 15 सदस्य तिथे असतात. त्यापैकी 5 सदस्य कायम आणि 10 सदस्य अस्थायी असतात. अस्थायी स्वरूपात असतात. अस्थायी सदस्य निवडणूक दर 2 वर्षांनी आमसभा करते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन ह्या सुरक्षा समितीचे काही कायम सदस्य असतात. त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे. कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य किंवा किमान 4 अस्थायी सदस्य तिथे काय होकार असणे आवश्यक असतो. आता कायम सदस्यापैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले, तर त्यांचा निर्णय तिथे घेता येत नाही. आता सुरक्षा परिषदेची कार्य काय बघा. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखणे ही काय सुरक्षा परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या परिस्थितीत संघर्ष मिटवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे, आर्थिक निर्बंध लादणे किंवा आक्रमक राष्ट्राविरोधात लष्करी कारवाई करणे, निर्णय यापैकी एक पर्याय सुरक्षा काय परिषद आपल्याला सुचवते. आता शास्त्रात नियंत्रणासाठी योजना तयार करण्याचे काम ही सुरक्षा परिषद करत असतात. आता आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश संयुक्त राष्ट्रांचा महासचिव निवडचा सुरक्षा परिषदेचा काय तिथे सहभाग असतो. आता सुरक्षा परिषदेच्या रचनेत बदल व्हावा आणि तिचे स्वरूप अधिक लोकशाहीपूर्ण व्हावे या दृष्टीने सध्या सुधारणा तिथे सुचवल्या जात आहेत. पण आता सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावे म्हणून भारत हा प्रयत्नशील तिथे आहे. आता बघा आर्थिक व सामाजिक परिच्छेद. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणामध्ये समन्वय साधणे हे परिषदेचे काय मुख्य उद्दिष्ट आहे. या परिषदेत एकूण 54 सदस्य असतात. त्यांची निवड मध्ये आमसभा करत असते. प्रत्येक सभासदांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो, पण दरवर्षी तृतीयांश सभासद नव्याने निवडले जातात. त्या परिषदेचे निर्णय बहुमताने घेतले असतात. आता त्यांचे कार्य पाहूया आपण. खाली बघा 4 कार्य. दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे काय उपाययोजना तिथे सुचवणे. दुसरा आहे स्त्रियांचे प्रश्न, स्त्रीचे सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नावर चर्चा करून काय तिथे निर्णय घेणे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित करण्याचा निर्णय तिथे काय करायचा प्रस्थापित करणे. आता संयुक्त राष्ट्राचे संलग्न आणि असलेल्या विविध संघटनाच्या कामात काय सुसूत्रता आणि समन्वय तिथे राखणे.